नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी आज एका अशा ठिकाणी आहे, म्हणजे आपण अनेक मंदिरांना भेट देतो, म्हणजे ते देवी देवतांची असतात, अनेक ठिकाणी अनेक साधू संतांची आपण मंदिरं पाहतो। पण मी आज एका अशा ठिकाणी आहे, मला असं वाटतं आंध्र प्रदेशनंतर जर छत्रपती शिवरायांचं मंदिर जर कुठं बनलं असेल तर ते या मराडेपाडा भिवंडीमध्ये। हे जे आपण मागं पाहतोय ना, हे कुठलं देवी देवतांचं मंदिर नाही आहे, हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। हे अजून बनतंय, याचं काम चालू आहे। पण मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी जेव्हा पाहतोय, या सगळ्या गोष्टी पाहताना थोडंसं इतिहासात गेल्यासारखं वाटतंय। आणि कुठेतरी अशी लोकं देखील आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांना देवापेक्षाही मोठे मानतात, आणि मानलंच पाहिजे। कारण ज्या प्रकारे छत्रपतींचं योगदान या मातीसाठी आहे ते खरोखर आज नसतं तर ज्या देवी देवतांना आपण पूजतोय ते देखील आपल्याला पूजायला मिळाले नसते। त्याच्यामुळे छत्रपतींचं हे जे मंदिर आहे मराडेपाड्यातलं अप्रतिम आहे, शब्द नाहीत माझ्याकडे। ज्या काही सगळ्या गोष्टी इथं बनवल्यात, ही जी काही तटबंदी दिसते किंवा बाजूचा हा जो काही चौरस दिसतोय तो हुबेहूब रायगडाची आठवण करून देतो। रायगडाची जशी आपण राजसदर पाहिले तशाच पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे। तुम्ही जर माझ्या इकडे पाहाल तर हे जे दोन टीचं मंदिर दिसतंय कळसांचं, अप्रतिम बनवलं आहे, दगडाचा जास्तीत जास्त वापर केला आहे। ऐतिहासिक कसं दिसेल हे मंदिर याकडे बारकाईनं अगदी लक्ष दिलं आहे। इथली प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या बनवलेली पाहायला मिळते। इथले जे तुम्ही या चौरसातले जे काही तुम्ही फोटो पाहताय, हे ज्या काही फ्रेम पाहताय, इथं महाराजांच्या अनेक प्रसंगातल्या सगळ्या गोष्टी या चित्रांमार्फत दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। इथला इतिहास या सगळ्या माध्यमातून इथल्या येणाऱ्या लोकांना समजावा आणि या सगळ्या गोष्टी कळाव्या यासाठी हे सगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जेव्हा मी या मंदिराच्या जवळ आलो आणि हे जेव्हा प्रवेशद्वार पाहिलं तेव्हा कुठेतरी रायगडाच्या नगारखान्याचीच आठवण झाली। इथं यायला थोडंसं रस्ते वगैरे कच्चे असतील, पण येणाऱ्या काळात निश्चित जेव्हा हे मंदिर बनेल आणि इथं पर्यटकांची गर्दी वाढेल, इथं येणारी लोकं जेव्हा वाढतील तेव्हा निश्चितच इथल्या आजूबाजूच्या संपूर्ण गावांचा, इथल्या रस्त्यांचा देखील मला असं वाटतं विकास होईल आणि तो व्हावा, निश्चित व्हावा। कारण इतकं मोठ्या दर्जावरती मंदिर उभं राहणं छत्रपतींचं हे महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। हे तर खरं तर शासकीय किंवा शासनानं याच्या आधीच कधीही करायला पाहिजे होतं, पण असोत, ती एक खंत आहे। मला असं वाटतं रायगड आमचा उभा राहावा आणि अशी मंदिरं देखील गावोगावी उभी राहावीत जी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगतील, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला सांगतील। इथली प्रत्येक गोष्ट अगदी बारीक विचार करून केलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि जेव्हा इथं याल तेव्हा तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही 350 वर्षे मागे जाल, एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो। मी आज तुम्हाला समर्थ रामदासांचं पत्र वाचून दाखवणार आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांनी लिहिलं होतं। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुणमहत्वासी, तुलना कैची, नरपती हयपती गजपती, गडपती भूपती जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, आचारशीळ विचारशीळ, दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ सकळा ठाई, धीर उदार गंभीर, शूरक्रियेशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे मोडेली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, देवधर्म गो ब्राह्मण, करावयास संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्तिक सभानायक, तुमच्या ठाई, या भूमंडळाचे ठाई, धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, आणि काही धर्मकृत्य चालती, आश्रित होऊन कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली, कित्येक दुष्ट सहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकाशी आश्रय झाले, शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेनो, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे।
उदंड राजकारण तटले, तेने चित्त विभागले, प्रसन्न नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. हे रामदास स्वामींचे शब्द ऐकल्यानंतर छत्रपतींची कीर्ती आपल्याला समजते. रामदासांचे जे जे काही शब्द कानावर पडतात ना, ते तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला फक्त सांगतो. कधीतरी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं रामदास स्वामींचं पत्र वाचा. त्याच्यामध्ये रामदास स्वामी काय सांगतायत ते बघा. त्या रामदास स्वामींकडे आम्ही बोटं दाखवतो. त्या रामदास स्वामींनी छत्रपतींना केलेले हे उपदेश हे सर्व काही सांगून जातात की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, हा माणूस नक्की कसा होता. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज ज्या देवळांमध्ये आम्ही देव म्हणून पुजतोय तो देव राहिलाच नसता. 450 वर्ष महाराष्ट्र ज्या अंधकारात गेला, जे काही सहन केलं, ज्या काही सगळ्या गोष्टी आमच्या इथल्या रयतेनं भोगल्या, त्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी क्षितिजावरती एक सूर्य उगवला आणि त्या सूर्याचं नाव होतं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. हे नाव जरी ऐकलं तरी अंगावरती रोमांच उभे राहतात, अंगामध्ये स्फूर्ती चढते आणि स्वाभिमानानं ताट मान होते. आज या सगळ्या गोष्टी पाहता, जाती जातीतली भांडणं, सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्र आज सगळ्याकडून तुटून गेलाय, हे सगळं पाहता मनाला दुःख होतं. हीच ती सगळी 18 पगड जातीची माणसं जी छत्रपतींच्या मागे आटके पहार पोचली, तोच विचार घेऊन पोचली. छत्रपतींनी या सगळ्या मावळातल्या 12 मावळातल्या सगळ्या जातीच्या लोकांना एक केलं आणि त्यांना सांगितलं की तुमची जात कोणती नाही, तुमची जात फक्त एकच, ते म्हणजे स्वराज्य. जे तुमचं असेल, जे रयतेचं राज्य असेल, ते रयतेचं राज्य उभं करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहा. तो आमच्या छत्रपतींचा विचार आज कुठं महाराष्ट्रात दिसत नाही. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं, पण निश्चित महाराष्ट्र पुन्हा त्याच वाटेवरती येईल अशी मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिलं आणि माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले की निश्चित ज्या राजानं आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलं, आमच्या पिढीला नसेल काय त्याविषयी काहीच नसेल, त्यांना छत्रपतींचं एवढं काही वाटत देखील नसेल, कारण आम्हाला आज आयतं मिळतं आहे, संघर्ष करावा लागत नाही. पण त्या काळातली प्रत्येक गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नव्हती, हे सगळ्यात महत्त्वाचं वास्तव होतं. आज जे मिळतं आहे त्याला संघर्ष करावा लागत नाही, त्याच्यामुळे त्याची किंमत आम्हाला कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर करावा लागेल तो संघर्ष आणि स्वाभिमानाच्या तलवारी बाहेर काढाव्या लागतील. तेव्हा समजतं की स्वातंत्र्य कसं मिळतं आणि कसं मिळवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. जय शिवराय.